जमिनीला पडलेल्या मोठ्या भेगा, वाळलेली शेते, पाण्यासाठी आसुसलेले पक्षी आणि अन्नाच्या एका एका तुकड्यासाठी तळमळून जीव सोडणारी निष्पाप बालके. मंगळवेढ्यावर निसर्गाने असा काही कोप केला होता की संपूर्ण नगर एका स्मशानात रूपांतरित झाले होते. एका बाजूला बादशहाचे कडक आदेश होते, सरकारी धान्य कोठारातून धान्याचा एक कणही गरिबांना मिळता कामा नये, आणि दुसऱ्या बाजूला दरवाजावर अन्नासाठी टराटरा डोळे पसरून उभे असलेले हजारो भुकेले लोक. अशा वेळी मंगळवेढ्याचे रसददार असणाऱ्या संत दामाजी पंतांसमोर उभे ठाकले आयुष्यातील सर्वात मोठे धर्मसंकट. जय हरी विठ्ठल. विठ्ठल वाईबच्या या सर्व भाविक भक्तांचे भाग 2 मध्ये स्वागत. पहिल्या भागात आपण पाहिले की संत दामाजी पंतांचा जन्म मंगळवेढ्यातील एका सात्विक वारकरी कुटुंबात कसा झाला. लहानाचा मोठा होत असताना त्यांनी विठ्ठल भक्तीबरोबरच भूतदया आणि कारुण्याचा धडा गिरवला. पुढे त्यांच्या बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणामुळे बिदरच्या बादशहाने त्यांची मंगळवेढ्याचे रसीददार म्हणजे सरकारी धान्य कोठाराचे मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक केली. पण आता या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत दामाजी पंतांच्या आयुष्यात आलेले ते भीषण वादळ, मंगळवेढ्यात पडलेला तो भयानक दुष्काळ. चला तर मग ऐकूया आजचा हा हृदयस्पर्शी भाग. एका बाजूला अथांग विठ्ठल भक्ती आणि दुसऱ्या बाजूला बिदरच्या कडक बादशाहीचे सरकारी नियम. जरासा जरी चूक झाली तर थेट मृत्यूची सजा. अशा कठीण प्रसंगात जेव्हा एका अधिकाऱ्याने भुकेल्या जनतेसाठी बादशहाची सरकारी धान्य कोठारे उघडी केली, तेव्हा चिडलेल्या बादशहाने त्याला बेड्या ठोकून दरबारात ओढून आणण्याचे आदेश दिले. पण या निष्पाप भक्ताला वाचवण्यासाठी प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगाला एका सेवकाचे रूप घेऊन बिदरच्या दरबारात यावे लागले. जय हरी विठ्ठल. विठ्ठल वाईबच्या सर्व निसिम्म विठ्ठल भक्तांचे मनापासून स्वागत. काळाचे चक्र फिरत होते. दामाजी पंत आपले सरकारी कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्कलंकपणे सांभाळत होते. पण एका वर्षी निसर्गाची वाईट नजर मंगळवेढ्यावर पडली. आषाढ गेला, श्रावण संपला, पण आकाशात काळ्या ढगांची एक रेघही दिसली नाही. पावसाचा एक थेंबही भूमीवर पडला नाही. सलग 1 वर्ष, 2 वर्ष आणि मग तब्बल 3 वर्षे मंगळवेढ्यात थेंबही पाऊस पडला नाही. हळूहळू विहिरी कोरड्या पडल्या, नद्या आटल्या, तलाव सुकले. ज्या जमिनीवर एकेकाळी हिरवीगार पिके डोलत होती त्या जमिनीला आता मोठ्या भेगा पडल्या होत्या. पिके जळून खाक झाली. गुराढोरांना खायला चारा उरला नाही. मुकी जनावरे पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी तडफडून मरू लागली. पण सर्वात भयंकर परिस्थिती झाली ती माणसांची. अन्नाचा साठा संपला. लोकांच्या घरातील अन्नाचा शेवटचा दानाही संपला. दुष्काळाची छाया इतकी भयंकर होती की लोक झाडांची पाने, मुळे आणि भुस्सा उकडून खाऊ लागले. लहान बालके भुकेनं व्याकुळ होऊन आईच्या कुशीत रोदन करत होती. माऊलीच्या डोळ्यातून अश्रू वाहण्याशिवाय काहीही उरले नव्हते. रस्त्यावर भुकेने मेलेल्या माणसांचे सांगाडे दिसू लागले होते. मंगळवेढा नगरीवर मृत्यूचे सावट पसरले होते. संत दामाजी पंत दररोज सकाळी उठून मंगळवेढ्याच्या रस्त्यावरून फिरत असत. रस्त्यावर पसरलेले हे विदारक दृश्य पाहून त्यांचे मन तिळतिळ तुटत होते. जेव्हा एखादी माता आपल्या भुकेल्या बाळाला घेऊन दामाजींच्या पाया पडायची आणि म्हणायची, मायबाप, माझ्या लेकराला वाचवा. 4 दिवसांपासून याच्या पोटात अन्नाचा एक दाना गेला नाही, तेव्हा दामाजींचे डोळे अश्रूंनी भरून येत असत. त्यांना वाटायचे, मी जर या लोकांचे दुःख दूर करू शकत नसेल तर माझ्या या जिण्याला काय अर्थ आहे. पण दामाजी पंतांच्या हातामध्ये एक मोठी अडचण होती. ते बिदरच्या बादशहाचे अधिकारी होते. मंगळवेढ्यात बादशहाचे एक भव्य धान्य कोठार होते, जे धान्यानं खच्चून भरलेले होते. पण ते धान्य सरकारी मालमत्ता होती. ते धान्य बादशहाच्या सैन्यासाठी आणि राज्यात आपत्कालीन वापरासाठी साठवून ठेवलेले होते. बादशहाचे कडक हुकूम होते की राज्यातील एकाही नागरिकाला बादशहाच्या परवानगीशिवाय सरकारी धान्य कोठारातील एक दानाही दिला जाऊ नये. जो कोणी सरकारी धान्याची चोरी करेल
किंवा परस्पर वाटप करेल त्याला थेट फाशीची किंवा मृत्यूची सजा दिली जाईल. एका बाजूला कडक सरकारी कायदा आणि मृत्यूची भीती, तर दुसऱ्या बाजूला डोळ्यांसमोर भुकेने तडफडून मरणारी निष्पाप माणसे. दामाजी पंत एका भयंकर धर्मसंकटात सापडले होते. भक्तांनो, दामाजी पंतांसमोरील हे कठीण धर्मसंकट पाहून तुमचंही मन हेलावलं असेल ना? जर तुम्हाला ही ऐतिहासिक आणि भक्तिमय कथा आवडत असेल तर विठ्ठल वाईब्सच्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढच्या भागात दामाजी पंत जो ऐतिहासिक निर्णय घेणार आहेत तो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण मंगळवेढा शांत व्हायचे तेव्हा दामाजी पंतांना झोप येत नसे. कानावर केवळ भुकेल्या लोकांच्या आणि लहान मुलांच्या रडण्याचा आवाज यायचा. दामाजी पंत आपल्या घरातील पूजेच्या खोलीत गेले. पांडुरंगाच्या मूर्तीसमोर त्यांनी दोन्ही हात जोडले. त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे लोट वाहू लागले. ते पांडुरंगाला आळवू लागले, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तू तर या जगाचा पाठीराखा आहेस ना, मग तुझ्या या लेकरांची ही अवस्था तू कशी पाहू शकतोस? ही निष्पाप माणसे अन्नान्न करून मरत आहेत आणि मी मात्र धान्याच्या कोठारावर बसून शांत पाहायचे. हे कसले कर्तव्य, ही कसली भक्ती? दामाजी पंतांच्या मनात विचारांचे मोठे वादळ उठले होते. ते स्वतःशीच विचार करू लागले, मी जर सरकारी नियमांचे पालन केले आणि धान्य वाचवले तर हजारो निष्पाप माणसे मरतील, आणि जर मी हे धान्य भुकेल्या गरिबांना वाटले तर बादशहा मला देशद्रोही ठरवून मृत्यूदंड होईल. माझ्या एकाच्या प्राणासाठी मी हजारो लोकांचे प्राण पणाला का लावू? त्या क्षणी दामाजी पंतांच्या आतल्या आत्म्याने त्यांना उत्तर दिले, अरे दामाजी, प्रत्येक जीवात ईश्वर वसलेला आहे. या भुकेल्या लोकांच्या रूपात प्रत्यक्ष तुझा विठ्ठलच तुझ्या दरवाजावर अन्नाची भीक मागत उभा आहे. तुझा स्वतःचा जीव गेला तरी चालेल, पण या विठ्ठलरूपी जनतेला उपाशी मारू नकोस. दामाजी पंतांच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या होत्या. मृत्यूची भीती आता त्यांच्या मनातून पार गळून पडली होती. त्यांनी ठरवले की आता परिणामांची पर्वा करायची नाही. बादशाह फाशी देईल तर देईल, पण या जिवंत माणसांना मी मरू देणार नाही. सकाळ झाली. मंगळवेढ्याच्या चौकात हजारो भुकेजलेले लोक जमले होते. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आणि मृत्यूची छाया होती. दामाजी पंत आपल्या घरातून बाहेर पडले. त्यांचे पाऊल सरकारी धान्य कोठाराच्या दिशेने पडू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. एका भक्ताने आपल्या ईश्वरासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे तेज. त्यांनी सरकारी धान्य कोठाराच्या रक्षकांना हाक मारली आणि कुलपे उघडण्याचा आदेश दिला. रक्षक घाबरले. ते म्हणाले, मायबाप, हे काय करत आहात? बादशहाला समजले तर ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत. पण दामाजी पंत शांतपणे म्हणाले, रक्षकांनो, या पापाची किंवा पुण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. तुम्ही फक्त कोठाराची कुलपे उघडा. आणि मग संत दामाजी पंतांनी तो असा निर्णय घेतला ज्याने महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले. ज्या धान्य कोठाराला स्पर्श करण्याचीही कोणाची हिंमत नव्हती, ते बादशाही धान्य कोठार दामाजी पंतांनी संपूर्ण जनतेसाठी उघडे केले. या आणि घेऊन जा जेवढे हवे तेवढे धान्य, असा निरोप संपूर्ण मंगळवेढ्यात पसरला. पण जेव्हा ही बातमी बिदरच्या बादशहाच्या कानावर पडली तेव्हा बादशहाचा संताप कसा अनावर झाला. बादशहाने दामाजी पंतांना बेड्या ठोकून दरबारात आणण्यासाठी सैनिक कसे पाठवले आणि या भयानक प्रसंगात दामाजी पंतांनी विठ्ठलाला कसा धावा केला, हे सर्व ऐकण्यासाठी पाहायला विसरू नका या मालिकेचा भाग 3. जर तुम्हाला हा भाग मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वारकरी मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या विठ्ठल वाईब्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.